की जाती है। नमस्कार मित्रांनो, 13 डिसेंबरची पुनरावृत्ती झाली। जो व्हिडिओ तुम्ही मगाशी बघितला त्या व्हिडिओ संदर्भातच आपला आजचा डिटेलमध्ये व्हिडिओ मित्रांनो, त्यामुळे शेवटपर्यंत बघा का हा हल्ला परत पुनरावृत्ती झाली। कारण की जे जुनं संसद भवन होतं ते सोडून नव्या संसद भवन मध्ये सुद्धा अशा गोष्टी होत आहे। मग याच्यामध्ये जर आपले एमपी राजकारणीच जर सुरक्षित नसतील तर इतर जनतेचं काय, आणि पुनरावृत्ती होणं याच्यात पण खूप काही मोठे शंका कुशंकांना आता वाव येतोय। कारण की सेम गोष्ट एक 13 वर्षांनी रिपीट होते, तर यामागचे कारण काय, ओके, तर ते हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। ओके, शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा। बघा, 13 डिसेंबर 2001 साली जे काही संसदेवर हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास आपले जे काही सिक्युरिटी गार्ड्स होते त्यांची हत्या करण्यात आली होती। अतिरेकी होते त्यात जे कोण सापडलं त्यात शेवटी सापडला होता आणि नंतर मग त्याला फेब्रुवारीमध्ये फाशी देण्यात आली होती। बट जो 13 डिसेंबर 2001 साली हल्ला झाला होता तो झाला होता जुन्या पार्लमेंट हाऊसवर। मग तो हल्ला झाल्यानंतर एक नवीन पार्लमेंट हाऊस तयार करण्याचं नियोजन आखण्यात आलं आणि मग त्याला जवळपास 13 वर्ष जात जे आपले वीर सावरकर साहेब होते त्यांच्या जन्मतिथी निमित्त 28 मे 2023 रोजी नवीन पार्लमेंटमध्ये एंट्री झाली। त्याच्यानंतर सर्व काही कामकाज त्याच्यामध्ये व्हायला लागले, जसे की आपल्या संसदेचे 3 अधिवेशन तिथे होत असतात, हिवाळी, उन्हाळी आणि एक बजेट सत्र त्याच्यामध्ये होत असतं। ओके, हे खूप काही मोठं, खूप काही सिक्युरिटीने भरलेलं असं हे संसद भवन आहे, पण तरीही त्यामध्ये असे काही लोक एंट्री करू शकता का, हा सगळ्यात महत्वाचा सवाल। कारण की आपण आजपर्यंत फक्त त्यांना टीव्हीवर बघितलंय। तर यामागे मित्रांनो तुम्हाला सांगण्यासारखं आहे की तिथे जे काही प्रेक्षक असतात प्रेक्षकांनाही सुद्धा तिथे एंट्री असते, बट ते एक वरच्या लेवलला असतात। जसं तुम्ही सिनेमा हॉल बघितला असेल किंवा नाट्यगृह बघितलं असेल तर जे काही व्हीआयपी लोक असतात ते खाली असतात आणि जे काही पास काढून आलेले असतात ते वर असतात। मग याच्यात 2 लोक असे होते की त्यांनी स्वतःजवळ गॅस बॉम्ब म्हणतात त्याला आपण, की सगळीकडे धूर पसरवणारा बॉम्ब म्हणतात त्याला, तर ते सोबत घेऊन आतच आले कसे, तर मग याच्यामध्ये सिक्युरिटीने काही चेक केलं नाही का। ओके, मग एवढी टाईट सिक्युरिटी असताना तरीही 2 लोक मध्ये आले आणि जो 0 आवर म्हणतात मित्रांनो, ज्यामध्ये प्रश्न उत्तरांचा एक चालू असतं, प्रश्न उत्तर घेण्या चालू असतात, त्याच वेळेस त्याच्यातनं एक तरुण वरतून एक उडी मारतो। ओके, आणि तिथनं तो काय करतो की त्याच्याकडच्या शूज मध्ये जे काही गॅस बॉम्ब असतो तो गॅस बॉम्ब तिथे तो पसरवणं सुरू करतो आणि सगळीकडे अस्ताव्यस्त फिरत असतात। हे घडत असताना सेम कंडिशन बाहेर पण गॅसचे जे बॉम्ब असतात ते सगळे सर्वत्र पसरवण्यात येतात। आता याच्यामध्ये तो ज्यावेळेस उडी मारतो त्याचबरोबर त्याचा एक सेकंड कलिग असतो, तोही सेम कंडिशन मध्ये सेम गॅस पसरवत असतो। मग याच्यात जर त्यांच्याकडे काही शस्त्र राहिले असते, त्यांच्याकडे जर कुठले दुसरे अवजार राहिले असते आणि त्याच्यामुळे जर जे काही एमपीज आहेत त्यांना धोका झाला असता, मग ही सगळी जी जबाबदारी कोण घेणार। ओके, कारण की एवढं मोठं पार्लमेंट हाऊस आहे आणि जो 2001 सालला झाला होता त्यामध्ये जे आपले शहीद झालेले होते लोक त्यांनाच आठवण करण्यासाठी आज जर तुम्ही बघितलं तर सगळे ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती। बट कोणालाच माहित नव्हतं की परत त्या दिवसाची पुनरावृत्ती होणार आहे। मग यामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना आता उधाण आलेलं आहे आणि याच्यावर काहीतरी तोडगा, याच्यावर नेमकं कारण काय याची सीबीआय चौकशी होईल, या सगळ्या गोष्टी तर पुढे होतील। बट सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो हल्ला झाला, हा हल्ला का झाला याच्या मागचे कारण परत तपासण्यात येतील आणि ते जनतेसमोर नक्कीच येतील। मग याच्यात जनतेसमोर येण्यासारखं काय आहे, तर जे काही संसद टीव्हीवर हे लाईव्ह चालू असतं, लाईव्ह सेशन चालू असतं, हे पूर्ण जगामध्ये हे दिसत असतं। मग एवढ्या मोठ्या आपली महासत्ता असणार, ओके, आपले जे भारत देश आहे, या भारत देशाचं आज नामुष्की झालेलेच आपल्याला बघावं लागणार आहे। कारण की संसदेत जर हल्ला होतोय, संसदेत आणि 1 नाही 2 वेळेस जर अशा गोष्टी करताय तर हे आपल्या नक्कीच भारताला आपलं मान खाली करण्यासारखीच गोष्ट ही म्हणावी लागते। याचा जो काही पुढचा अपडेट असेल, याच्यावर चौकशी बसवतील, चौकशीमध्ये काय निष्कर्ष निघता, हे जे काही हल्लेखोर आहे ते हल्लेखोरांवर खूप काही मोठी कडक कारवाई तर नक्कीच होणार आहे। ओके, ती काय असणार आहे ते सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करून ठेवा आणि शेअर करा। धन्यवाद।